नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण कशाप्रकारे आपला महा-डी-बी-टीवरून स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपला इथं अगोदरच रजिस्ट्रेशन झाला असेल तर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे युजर आय डी द्यायची आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जर इथं न्यू युजर असाल तर आपल्याला इथं हा न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला युजर नेम द्यायचा आहे. या युजर नेममध्ये कोणते पण अल्फाबेट द्यायचे आहे किंवा आपल्याला इथं नंबर द्यायचा आहे. आपण इथं आपलं नाव पण देऊ शकता, जसे की इथे प्रणय 123 किंवा कीर्ती 123. तर याप्रमाणे आपण इथं आपला युजर नेम बनवू शकता किंवा इथं आपला आपण मोबाईल नंबर पण देऊ शकता किंवा डेट ऑफ बर्थ किंवा आधार कार्ड नंबर पण देऊ शकता. आणि या युजर नेमची लेंथ आपल्याला कमीत कमी 4 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर आपल्याला इथं एवढी ठेवायची आहे. युजर नेम दिल्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. हा पासवर्ड आपल्याला कमीत कमी 8 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर एवढा मोठा बनवायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक अप्पर केस अल्फाबेट ठेवायचा आहे, एक लोअर केस अल्फाबेट ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणता पण 0 ते 9 मधून नंबर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये कोणता पण एक स्पेशल कॅरेक्टर ठेवायचा आहे. याप्रमाणे आपल्याला आपला पासवर्ड बनायचा आहे आणि हाच पासवर्ड आपल्याला इथं टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली ईमेल आय डी द्यायची आहे आणि ईमेल आय डी दिल्यानंतर आपल्याला इथं गेट OTP फॉर ईमेल आय डीवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या ईमेल आय डीवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आणि या ईमेल आय डीला आपण इथं व्हेरीफाय करायचे. आपल्याला जर हे ईमेल आय डी व्हेरीफाय नसेल करायची तर आपण इथं सोडू पण शकता, हा इथं मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे आणि इथं आपल्याला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. आणि मग आपला इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि आपण इथं ऑटोमॅटिकली लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम द्यायचा आहे आणि आपल्याला इथं आपला पासवर्ड द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे आणि आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपल्याला विचारता की आपल्याकडे आधार कार्ड नंबर आहे का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑथेंटिकेशनसाठी आपल्यासमोर इथं 2 ऑप्शन दिलेले आहे, एक बायोमॅट्रिक आणि दुसरा OTPचा. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपलं ऑथेंटिकेशन करायचं आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर आपला ऑथेंटिकेशन OTPने करत असाल तर आपल्याला इथं या OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर इथं सेंड OTPचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपला या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि इथं आपल्याला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला सक्सेसफुली आधार ऑथेंटिकेशन होऊन जाणार आणि आपण इथं आणखी लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. मग आपल्याला इथं आणखी आपला युजर नेम द्यायचा आणि इथं आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे. हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आणि आणखी आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अकॅडमिक इयरमधून आपल्याला इथं आपला अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचा आणि आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इम्पॉर्टंट नोटीसमध्ये काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपण इथं बघू शकता आपली प्रोफाईल इथं 0 आहे. तर हे आपल्याला सर्वात अगोदर 100% पर्यंत कंप्लीट करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला सर्वात अगोदर हे दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचायची आणि आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपण रजिस्ट्रेशन करते वेळी जे इन्फॉर्मेशन दिली होती आणि आपल्या आधार कार्डनुसार इथं आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आणि इथं आपला ईमेल आय डीचा पण ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची असेल तर आपण इथं देऊ शकता आणि त्याला व्हेरीफाय करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकंट फुल नेममध्ये आपल्याला आपलं पूर्ण नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या पॅरेंट्सचा म्हणजेच आपल्या आईवडिलांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचा आहे आणि हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं आपल्याला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथून आपल्याला आपल्या रिलिजनचे डिटेल्स द्यायचे आहे. तर आपल्याला रिलिजनमधून आपला जो रिलिजन असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्याखाली आपल्याला इथं आपल्या कास्टचे डिटेल्स द्यायचे आहे.
सर्वात अगोदर इथून आपल्याला कास्ट कॅटेगरीमधून आपल्याला आपली जे कास्ट कॅटेगरी असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला कास्टमधून आपली जे कास्ट असेल तो कास्टचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। इथं आपल्याला कास्टमध्ये खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, तर आपल्याला इथं आपल्या कास्टच्या नाव आणि कास्टचा जो नंबर असेल तो शोधून आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती मिळून जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर इथं काही ऑप्शन्स येऊन जाणार। सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्या सरकार सेवा केंद्रावरून आपली कास्ट सर्टिफिकेट काढली आहे का आणि त्याला बारकोड आहे का, असेल तर आपल्याला इथे यसवर क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथे नोवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे। कास्ट सर्टिफिकेटचा नंबर दिल्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला इश्यूइंग ऑथॉरिटीमधून आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केलं असेल त्यांचा ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेटमध्ये आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। आपली हे कास्ट सर्टिफिकेट कमीत कमी 15 KB आणि जास्तीत जास्त 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे। आपण इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये पण अपलोड करू शकता। अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली कास्ट सर्टिफिकेट जे तो कुठं ठेवले असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करून इथं अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला हा व्ह्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन येऊन जाणार। तर आपण इथं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपली कास्ट सर्टिफिकेट पण पाहू शकता। त्याच्यानंतर खाली येतं आपल्याला इश्यूइंग डेटमध्ये आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे। आपल्याला हे आपली सर्व डिटेल्स आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरतीच मिळून जाणार। तर आपल्याला हे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती चेक करून इथं सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे। तर इथं आपल्याला आपली जेवढी इन्कम असेल ते इन्कम आपल्याला इथं द्यायचे आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का म्हणून विचारलं आहे, तर इथं आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं इश्यूइंग ऑथॉरिटीमध्ये आपली हे इन्कम सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केले असेल त्यांच्या ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे आणि इथं आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे। आपली हे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला कमीत कमी 15 KB आणि जास्तीत जास्त 256 KBच्या अंदर इथं आपल्याला अपलोड करायचे आहे। ते पण आपण इथे JPG किंवा PDF फॉर्ममध्ये इथं अपलोड करू शकता। अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली इन्कम जिथं कुठं ठेवली असेल तिथून सिलेक्ट करून इथं आपल्याला अपलोड करायचे। अपलोड केल्यानंतर याप्रमाणे इथं आपल्याला व्ह्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपण व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपली इन्कम सर्टिफिकेट चेक करू शकता आणि इथं आपल्याला डेट ऑफ इश्यूमध्ये आपली ही इन्कम सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे। हे सर्व इन्फॉर्मेशन पण आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटवरती मिळून जाणार। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या डोमेशियलबद्दल डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का किंवा आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती राहता का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे का म्हणून विचारलं आहे, तर इथं आपल्याला यसवरती क्लिक करायचे। मग त्याच्यानंतर इथं आपल्याला रिलेशन टाईपचा ऑप्शन येऊन जाणार। तर आपल्याला इथं सेल्फ फॉलो ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला आपला डोमेशियल सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकंट नेममध्ये आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला हे आपली डोमेशियल ज्या ऑथॉरिटीने इश्यू केलं असेल त्यांचा ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं डोमेशियल सर्टिफिकेटमध्ये आपल्याला आपली डोमेशियल अपलोड करायचे। आपल्याला हे आपली डोमेशियल 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे। अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण आपली डोमेशियल जिथं कुठे ठेवली असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर याप्रमाणे इथं व्ह्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपण क्लिक करून आपली डोमेशियल आपण चेक करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ इश्यूमध्ये आपली हे डोमेशियल ज्या तारखेला इश्यू केली असेल ते डेट आपल्याला इथं टाईप करायची आहे। हे सर्व डोमेशियलची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं आपल्या डोमेशियल सर्टिफिकेटवरती मिळून जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला पर्सनल इलिजिबिलिटीबद्दल डिटेल्स द्यायचे। सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारलं आहे की आपण सॅलराईड आहात का, तर असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचे आणि आपल्याला इथं काही इन्फॉर्मेशन द्यायचे आणि नसाल तर बस आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या डिसॅबिलिटीबद्दल विचारलं आहे, तर आपण कोणत्या डिसॅबिलिटीमध्ये येत असाल तर आपल्याला तर यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि आपण कोणत्या डिसॅबिलिटीमध्ये येत नसाल तर आपल्याला इथं बस नोवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली आपला जनधन युवा अकाउंट आहे का आणि आपल्याला इथं विड्रॉल आणि डिपॉझिटसाठी काही लिमिटेशन आहे का आणि इथं आपल्याला आपला आधार कार्ड लिंक पण आहे का म्हणून असं विचारलं आहे। तर असेल तर आपल्याला आता यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्याला इथे बस नोवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स द्यायचे आहे। इथं आपल्याला आपला बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला IFSC कोड द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे।
मग ऑटोमॅटिकली इथं आपला ब्रँच नेममध्ये आपला ब्रँच नेम येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार. आणि या पेजवरती आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. इथं आपला ॲड्रेस हा आपल्या आधार कार्डनुसारच इथं येऊन जाणार. फक्त आपल्याला इथं हा विलेजचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं जो आपला विलेज असेल तो विलेज द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का? तर असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे. नोवरती क्लिक केले तर इथं आपल्याला आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे आणि जर सेम असेल तर आपल्याला इथं बस येसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपल्या पॅरेंट्सची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला इथं विचारलं आहे की आपले फादर लाईव्ह आहेत का, म्हणजे हयात आहेत का? असतील तर आपल्याला त्या येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसतील तर नोवरती क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर याप्रमाणे हा फादर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या फादरच्या म्हणजे आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं ऑक्युपेशनमध्ये ते काय काम करतात ते काम आपल्याला त्यांचं सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला विचारलं आहे की ते सॅलराईड आहेत का? तर असतील तर आपल्याला तर येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसतील तर इथं नोवरती क्लिक करायचे. त्याचप्रमाणे खाली येतं हा आपल्याला आपल्या आईबद्दल विचारला आहे, तर इथं आपली जर आई हयात असतील तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आणि नसतील तर इथं नोवरती क्लिक करायचं. येसवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा मदर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या आईचे नाव द्यायचे आहे आणि इथं ऑक्युपेशनमधून ते काय काम करतात ते सिलेक्ट करायचे आहे किंवा ते जर हाऊसवाईफ असतील तर इथं आपल्याला हाऊसवाईफवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की ते सॅलराईड आहेत का? तर असतील तर यस आणि नसतील तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे मग अदर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथे मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला या पेजवरती आपल्या करंट कोर्सची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲडमिशन इन इयर करंट कोर्समध्ये आपण ज्या वर्षाला इथं ॲडमिशन केले असेल तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. इथं आपला स्टेट अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला शाळेचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपण क्वालिफिकेशन लेवलमध्ये आपण आता कोणता कोर्स करत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीममधून तो आपला आर्ट आहे, कॉमर्स आहे किंवा सायन्स आहे तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा आपला जर कोणता दुसरा स्ट्रीम असेल तर आपल्याला इथं अदरचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कॉलेज नेम, स्कूल नेममधून आपल्याला कॉलेज स्कूलच्या इथं नेम सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला कोर्स नेम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं इयर ऑफ स्टडिंगमध्ये आपला फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर, थर्ड इयर आहे तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला कोर्स पर्स्यूइंग आहे किंवा कंप्लीट झाला आहे म्हणजे आपण शिकत आहात किंवा पूर्ण झाला आहे तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ॲडमिशन डेट द्यायची आहे आणि ॲडमिशन डेट दिल्यानंतर इथं आपल्याला आपण आपल्या या ॲडमिशनसाठी किती फीस पेड केले तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. इथं कोणकोणत्या कॉलेजमध्ये फीस घेतात आणि कोणकोणत्या कॉलेजमध्ये घेत नाही तर आपण इथं आपल्या कॉलेजमध्ये विचारून इथं फीस आपण टाईप करू शकता आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले ॲडमिशन स्लिप किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. आपल्याला हे डॉक्युमेंट्स 15 ते 256 KB अंदर आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. ते पण आपल्याला इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण हे डॉक्युमेंट जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करून इथं अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर हा जर आपला कोर्स प्रोफेशनल कोर्स असेल तर इथं आपल्याला तो ऑप्शन येऊन जाणार आणि त्याच्या खाली हा ॲडमिशन थ्रू ओपन और रिझर्व्ह कॅटेगरीमधून आपली ज्याप्रमाणे ॲडमिशन झाली असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जर काही गॅप असेल तर तो गॅप आपल्या इथं येऊन जाणार आणि इथून आपल्याला मोडमधून आपला रेग्युलर आहे किंवा डिस्टन्स करस्पॉन्डन्स आहे तर तो आपल्याला ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हे सर्व एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि मग याप्रमाणे आपल्या इथं करंट कोर्सची डिटेल्स तर सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्याला इथं या पेजवरती आपल्या पास कोर्सची डिटेल्स द्यायचे. इथं सर्वात अगोदर आपल्याला इथं क्वालिफिकेशन लेवलमधून आपण ज्या पास कोर्सची डिटेल्स देत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं स्ट्रीममधून आपला स्ट्रीम पण सिलेक्ट करायचा आणि इथं आपला कंप्लीटमध्ये आपला तो कंप्लीट येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला इन्स्टिट्यूटचा स्टेट येऊन जाणार. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपण हा पास कोर्स ज्या जिल्ह्यामध्ये केला होता तो जिल्हा इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून कोर्समधून हा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जे बोर्ड युनिव्हर्सिटी असेल ते बोर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर इथून मोडमधून हा रेग्युलरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं ॲडमिशन इयरमध्ये आपण या कोर्ससाठी ज्या वर्षीला ॲडमिशन केले होते ते ॲडमिशन इयर आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि इथून आपल्याला आपला पासिंग इयर सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं
सीट नंबर म्हणजे रोल नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मंथ ऑफ एक्झाममध्ये आपली ही एक्झाम केव्हा झाली होती तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑब्टेन मार्कमध्ये आपल्याला जेवढे मार्क मिळाले होते ते मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपली मार्कशीट इथं येऊन जाणार. आपली हे मार्कशीट आपली फक्त 10वी आणि 12वीची डिटेल्स देतानाच येणार आहे. बाकीचे आपण एज्युकेशनची जे डिटेल्स दिल्यावर तर आपल्याला इथं आपली मार्कशीट अपलोड करावी लागते. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार इथं आपले टोटल मार्क, इथं आपला रिझल्ट आणि इथं आपले पर्सेंटेज येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अटेम्प्टमध्ये आपण हे आपली SSC किती अटेम्प्टमध्ये क्लिअर केले होते तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण पास केले असेल तर आपल्याला इथं 1 नंबर द्यायचा आहे. 2 अटेम्प्ट लावले असेल तर आपल्याला इथं 2 नंबर द्यायचे. याप्रमाणे आपल्याला इथं आपली डिटेल्स द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा गॅपचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्या एज्युकेशनमध्ये काही गॅप आली असेल तर आपल्याला इथं हा यसचा ऑप्शन येऊन जाणार आणि इथं आपल्याला मग आपली गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं लागते. पण इथं आमच्या एज्युकेशनमध्ये काही गॅप नाही आहे म्हणून इथं गॅपचा ऑप्शन आलेला नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपली 10ची डिटेल सक्सेसफुली इथं सेव्ह होऊन जाणार. याचप्रमाणे आपल्याला इथं आपल्या जेवढा एज्युकेशन झाला असेल त्याची संपूर्ण डिटेल्स इथं द्यायची आहे. आपण कोणत्या ग्रॅज्युएशनसाठी जर फॉर्म भरत असाल तर आपल्याला इथं आपल्या 12ची आणि 10ची म्हणजेच SSCची आणि HSCची दोघांची पण डिटेल्स द्यायची आहे. आणि आपण याच्यापेक्षा कोणत्या दुसऱ्या हायर एज्युकेशन झाला असेल तर आपल्याला इथं आपल्या संपूर्ण पास्ट एज्युकेशनची जो आपला झाला असेल त्यांची सर्वांची इथं डिटेल्स द्यायची आहे आणि त्याला आपल्याला इथं सेव्ह करून ॲड करायचं आहे. इथं संपूर्ण आपल्या पाचच्या एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपण जर कोणत्या हॉस्टेलवरती राहत असाल किंवा रूम बुक करून जर राहत असाल तर आपल्याला इथं हॉस्टेलवरती क्लिक करायचं आहे आणि आपली संपूर्ण डिटेल्स इथं द्यायची आहे. आणि आपण जर आपल्या घरीच राहत असाल ना आपण तिथूनच एज्युकेशन घेत असाल तर आपल्याला इथं हा डे स्कॉलरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपली इथं हॉस्टेलर डिटेल्स पण इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. आणि आपण इथं बघू शकता आपली हे प्रोफाईल 100% पर्यंत इथं कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला इथं आपल्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला डिक्लेरेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं हा डाव्या साईडला हा डिक्लेरेशन फॉर्मचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथून आपल्याला सर्वात अगोदर डिपार्टमेंटमधून आपल्याला आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. आमच्या इथं OBC कास्टसाठी आम्ही फॉर्म फिलअप करत आहोत. त्यासाठी आपण हा OBC SCBC VJNT आणि SBC वेलफेअर डॉक्युमेंट्स हा वाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. आपण आपला जो डिपार्टमेंट असेल तो डिपार्टमेंट आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून स्कीम नेममधून आपल्याला आपली स्कीम सिलेक्ट करायची आहे. आपल्याला इथे हे आपले खूप सारे ऑप्शन दिलेले आहे. तर आपण ज्याप्रमाणे आता जो एज्युकेशन करत असाल तो आपल्याला आपली स्कीम सिलेक्ट करायची आहे. इथं हे आमची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप OBCसाठी स्कीम आहे म्हणून आम्ही हा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप OBC वाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला डाउनलोडवरती क्लिक करून हा डिक्लेरेशन आपल्याला इथं डाउनलोड करायचा आहे आणि आपल्याला इथं हा फिल करायचा आहे. आपल्याला हा डिक्लेरेशन आपल्या वडिलांच्या नावानं फिलअप करायचा आहे. आपण ज्यांच्या इथं फॉर्म फिलअप करत असाल त्यांच्या वडिलांच्या नावानं आपल्याला इथं हा डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. सर्वात अगोदर इथं त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. इथं त्यांच्या राहणार म्हणजेच ॲड्रेस द्यायचा आहे. इथं त्यांचा तालुका द्यायचा आहे. इथं त्यांचा जिल्हा द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला किती मुलं आहेत म्हणजे 2 किंवा 3 किंवा 4 जेवढे मुलं असतील तेवढा त्यांच्या इथं नंबर द्यायचा आहे आणि इथं त्यांच्यामधून किती मुले आहेत आणि त्यांच्यामधून किती मुली आहेत तो ऑप्शन आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि आपण ज्यांच्या इथं स्कॉलरशिपसाठी फॉर्म फिलअप करत असाल त्यांचं नाव इथं द्यायचं आहे आणि इथं आपल्याला त्यांच्या कॉलेजचं नाव द्यायचं आहे आणि आता ते सध्या कोणता शिक्षण घेत आहेत तो शिक्षण आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आणि आपण ज्या स्कीमसाठी इथं अप्लाय करता म्हणजे ज्या शिष्यवृत्तीसाठी आपण इथं अप्लाय करता ते शिष्यवृत्तीच्या इथं आपल्याला नाव द्यायचं आहे. आणि इथं आपल्याला असे विचारले आहे की या अगोदर आपल्या फॅमिलीमधून आणखी कुणी या स्कॉलरशिपचा फायदा उचलला आहे का, तर उचलला असेल तर त्यांच्या इथं नंबर द्यायचा आहे. म्हणजे आता 2 जणांनी उचलला असेल तर इथं 2 नंबर द्यायचा आहे. एकाने उचलला असेल तर 1 नंबर द्यायचा आणि जर कोणी उचलले नसेल तर इथं आपल्याला 0 लिहायचं आहे. आणि इथं खाली आपल्याला त्यांच्या इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये जेवढ्या लोकांनी या स्कीमचा स्कॉलरशिपचा फायदा उचलला असेल त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. आणि कोणी उचलले नसेल ना आणि आपण वर 0 नंबर दिला असेल तर इथं आपल्याला काही न लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला इथं विद्यार्थ्याची सिग्नेचर करायची आहे आणि इथं त्यांच्या वडिलांची सिग्नेचर करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ज्या दिवशी आपण फॉर्म भरत असाल त्या दिवसाची आपल्याला इथं तारीख द्यायची आहे आणि इथं आपल्याला आपला ठिकाण द्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला इथं आपला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्म भरल्यानंतर आपल्याला इथं आपल्या स्कॉलरशिपच्या स्कीमसाठी आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे.
त्याच्यासाठी आपल्याला डाव्या साईडला इथं ऑल स्कीमचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं ऑल स्कीमवरती क्लिक करून आपल्याला या डिपार्टमेंटमधून आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या स्कीममधून आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करता ते स्कीम आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या अप्लायवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला सर्वात अगोदर विचारलं आहे की आपला फॉर्म रिन्युअल आहे का. तर आपला जर फॉर्म रिन्युअल असेल तर आपल्याला तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आपली ॲप्लिकेशन ID द्यायची आहे आणि आपला जर फॉर्म रिन्युअल नसेल आणि नवीन असेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपली लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. आपली हे लिव्हिंग सर्टिफिकेट 15 ते 256 KB अंदर आपल्याला इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. आता जो आपण फिलअप केला तो डिक्लेरेशन फॉर्म इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. तो पण आपल्याला इथं 15 ते 256 KB अंदर इथं आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारले आहे की आपण आणखी कोणत्या आपल्या स्कॉलरशिपच्या स्कीमसाठी अप्लाय केला आहे का. तर केला असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला त्या स्कीमचं नाव द्यायचं आहे. आणि आपण जर कोणत्या दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय नाही केला आहे तर आपल्याला बस इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचा ऑप्शन दिलेला आहे. हा इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपल्याला जर आपली कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची असेल तर आपण इथं करू शकता. आणि त्याच्यानंतर इथं खाली राशन कार्डचा ऑप्शन दिलेला आहे. आपण इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपल्याला अपलोड करायचं असेल तर आपण इथं अपलोड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला संपूर्ण फॉर्म येऊन जाणार. तर हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं आपली संपूर्ण डिटेल्स चेक करायची आहे आणि याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं कॅन्सल करून आपली जी मिस्टेक आहे त्याला करेक्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला आणखी आपल्या स्कीमसाठी अप्लाय करायचे आहे. आणि अप्लाय केल्यानंतर खाली आपल्याला इथं बॉक्स मिळेल, या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि आपल्याला हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला सक्सेसफुली फॉर्म सबमिट होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं डाव्या साईडला माय अप्लाय स्कीमचा ऑप्शन मिळेल, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला या व्ह्यूवरती क्लिक करून आपला फॉर्मवरती यायचं आहे आणि आपल्याला या फॉर्मची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपला स्वतःच महाडीबीटीवरून आपला स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.